नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक उत्सवाला तसा विरोध असायचं काही कारण नाही आणि पुणे हे तर उत्सवाचं माहेरघर म्हटलं तरी काय हरकत नाही. इथं उत्सवांची फार मोठी परंपरा आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव काय किंवा पुणे फेस्टिवल काय, रसिक अगदी भरभरून दाद देतात. आर्यभूषण थिएटरमध्ये रंगणारी लावणी असो की सवाई गंधर्व महोत्सवातली स्वरांमध्ये चिंब भिजलेली अशी शास्त्रीय संगीताची मैफिल असो, रसिक त्याच समरसतेनं हे मिळतो. श्रीगणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी म्हणत इथला घाशीराम कोतवाल अवतरतो ना, तेव्हा पुणेकर तोही अनुभव एन्जॉय करतात. पण आज मात्र सनबर्न फेस्टिवलला पुण्यात विरोध होतोय. ऐन थंडीत भरणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हा विरोध होतोय. त्यामुळे पुण्यातलं वातावरण थंडीमध्ये तापलेलं आहे. हा सनबर्न फेस्टिवल वादग्रस्त ठरण्याची कारणं देखील वादग्रस्त आहेत. विरोध या महोत्सवात सादर होणाऱ्या संगीताला नाहीये, तर त्या संगीताबरोबर येणाऱ्या संस्कृतीला आहे. 28 ते 31 डिसेंबर पुण्यालगत केसनंद गावात भरणाऱ्या या सनबर्न फेस्टिवलमध्ये 40 ते 50 देशामधली तरुण तरुणी सामील होतात. इथं अंमली पदार्थ, दारू या सगळ्याचा सर्रास वापर या पार्टीमध्ये होईल अशी भीती संस्कृती रक्षकांना वाटते. या भीतीला आधारही आहे. गेले 9 वर्ष गोव्यात भरणारा हा फेस्टिवल गोव्याबाहेर का हलवावा लागला? याचं कारण अंमली पदार्थांचा तिथं होणारा खुलेआम वापर. गोवा पोलिसांच्या तपासात तसं उघड झालेलं आहे. सरकारचा करही सनबर्नच्या आयोजकांनी भरलेला नव्हता असा आरोप आता करण्यात येतोय. या सगळ्यामुळे सनबर्न फेस्टिवलला गोव्यातून गाशा गुंडाळा लागला आणि हा आता पुण्यात आलेला आहे. आता पुण्यात ही कीड फोफावणार तर नाही ना अशी भीती स्वयंघोषित संस्कृती रक्षकांना का बरं वाटते? हा महोत्सव जिथं भरतोय त्या केसनंद गावातल्या ग्रामस्थांचा नेमका विरोध कशासाठी? सनबर्न फेस्टिवल म्हणजे नशेवर झुलणारी तरुणाई एवढंच फक्त समीकरण आहे का? आवश्यक त्या परवानग्या फेस्टिवलनं घेण्यात आलेल्या आहेत असं आम्ही समजायचं का? नियमांचं उल्लंघन न होता जर फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत असेल तर मग इतरांचा विरोध असायचं कारण काय? गोव्यात वादग्रस्त ठरलेला सनबर्न फेस्टिवल पुण्यात भरवण्यासाठी कोण हातभार लावतोय? याच्या मागे कोण आहे? विरोध करू नये म्हणून केसनंद ग्रामस्थांवर कोणाकडून दबाव येतोय? कोणता राजकारणी याच्या मागे? सनबर्न फेस्टिवलमुळे आपल्या संस्कृतीचं संवर्धन होणार की तरुणाई अंमली पदार्थांच्या दारूच्या विळख्यात अडकणार? पुण्यात असा फेस्टिवल भरवल्यानं काय साधलं जाणार आहे आणि न भरवून काय मिळणार आहे? सनबर्न फेस्टिवल गरजेचा असेल तर मग त्याला विरोध होतोय तो नेमका कशासाठी? पुण्याची संस्कृती बदलतेय. चला त्या बदलत्या संस्कृतीचा मागोवा घेऊया आणि असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल. सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. वर्षाचं स्वागत खरं तर गुलाबी थंडीत केलं जातं, पण यावर्षी पुण्यात मात्र ऐन थंडीत वातावरण तापलंय. नावाप्रमाणे हॉट ठरलीये ती जगविख्यात आणि कुख्यात सनबर्न पार्टी. गेले अनेक वर्ष गोव्यात होणारी ही पार्टी अचानक पुण्यात आयोजित करण्याचं ठरलं आणि वातावरण बिघडलंय. पुण्याजवळ नगर रोडवरील केसनंद ग्रामपंचायतीच्या हद्दीत 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर असे 4 दिवस सनबर्न नावाचा धिंगाणा होणार आहे. मुळात सनबर्न पार्टी म्हणजे नेमकं काय असतं हे पाहणं विरोधाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे. सनबर्न पार्टीमध्ये जगभरातले प्रसिद्ध असणारे डीजे बोलवण्यात येतात. डीजेच्या तालावर नाचण्यासाठी जगभरातली तरुणाई या पार्टीला येते. दारूचं मुक्त सेवन करण्याची इथे मुभा असते. रॉक म्युझिकवर या पार्टीचा भर असतो. या पार्टीत परदेशी व्यक्तींचा भर मोठ्या प्रमाणात असतो. तिकिटांचा दरही हजारोंच्या घरात असतो, त्यामुळे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. अशा या सनबर्न नावाच्या धिंगाण्याला विविध स्तरांवरून विरोध सुरू झालाय. विरोधकांची कारणंही विचारात घेण्यासारखी आहेत. सनबर्नमुळे भारतीय संस्कृतीवर अतिक्रमण होत असल्याची प्रामुख्याने तक्रार केली जाते. तसंच सनबर्नमध्ये अंमली पदार्थांची मुक्त विक्री आणि सेवन होतं असा आरोप आहे. 4 दिवस चालणाऱ्या या पार्टीत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. तसंच गोवा सरकारचे टॅक्स थकवून ही पार्टी महाराष्ट्रात आल्याचाही आरोप होतोय. तिथे काय काय घडलंय तर तिथे अंमली पदार्थ सापडलेले आहेत. तिथे असंख्य घाणेरड्या पद्धतीचं विद्रूप असं दर्शन त्या फेस्टिवलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि हे फक्त हा देश आणि तरुण पिढीला पोखरण्याचे एक फार भयानक षडयंत्र आहे. तर सनबर्न पार्टीत कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होऊ देणार नाही अशी ग्वाही पर्यटन मंत्र्यांनी दिली आहे. नार्कोटिक्स भारताच्या भूमीवर परवानगी नाही आहे, तर ते पुण्यात काय आणि गोव्यात काय त्याला परवानगी नाही आहे. कायद्यात शिक्षा आहे त्याच्यावर. तर तिथे कुठे आला
हे फेस्टिवलला त्याची कुठलीच परवानगी नाही आणि तसं करता येत नाही. जहाँ हम म्यूज़िक देखते हैं और यंगस्टर्स को देखते हैं, एक परसेप्शन क्रिएट होता है कि वहाँ कुछ गलत ही हो रहा होगा। तो मैं यही कहूँगा कि नहीं, ऐसा नहीं है। सनबर्न में म्यूज़िक और डांस करीब 20% 25% है। सनबर्न पार्टी ज्या जागेवर होणार आहे ती जागा पुण्याजवळ केसनंग या गावाची आहे. सुरुवातीला या गावाचा या सनबर्न पार्टीला तीव्र विरोध होता. मात्र या संदर्भात घेतलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे विरोधाचा प्रस्ताव मंजूर न करता ही ग्रामसभा अनिर्णित ठेवण्यात आली. त्यामुळे अचानक काही ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध का मावळला हा प्रश्न आहे. ही जागा गावच्या हद्दीत असली तरी पुण्यातल्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मालकीची ही जागा आहे. या व्यावसायिकासोबत राज्यातल्या एका बड्या राजकीय नेत्याचेही व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळेच दबाव आणल्याची चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतचे अधिकारी असतील किंवा जे काही ग्रामस्थ असतील त्यांना बीडीओ का जा इतर अधिकाऱ्यांकडे जावं लागतं. मग ही परमिशन वर सरकारने कसं काय डायरेक्ट दिली? मी ज्या गावात कार्यक्रम होतो त्यांना न विचारता कसं काय दिली? आम्ही ग्रामसभेमध्ये घेण्याचं फक्त सनबर्न ह्या विषयावरती एकाच विषयावरती आज केसनगावची विशेष ग्रामसभा लावलेली होती. परंतु त्याच्यामध्ये विषय असा होता की आता काही लोकांच्या मध्ये मतभेद असल्यामुळं किंवा तिथं कुठल्याही लोकांचा निर्णय झालेला नाही आहे. सनबर्न पार्टीच्या एकूणच आयोजनाबाबत शंका घेण्यास प्रचंड वाव आहे. या पार्टीबाबत ग्रामसभा कोणाच्या दबावाखाली तटस्थ राहिली आणि का हा प्रश्न निर्माण होतोच. या वादांचं वार्तांकन करायला गेलेले आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे खरं तर पाणी कुठेतरी मुरतंय यात शंकाच नाही. एकूणच सध्या पुण्यात ऐन थंडीत सनबर्नमुळे वादाचे नवे वारे वाहायला लागले. सनबर्नची नववर्ष पार्टी वाद आणि संशयाच्या धुक्यात सापडली आहे एवढं मात्र नक्की. गुंडगिरी आज सनबर्न पार्टीची गुंडगिरी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ही गुंडगिरी पुढील काही दिवस अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते रंगकर्मी शरद पोंक्षे. शरद पोंक्षे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर. संजीव पुनाळेकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत सनबर्न फेस्टिवलचे समर्थक तहसीन पुनावाला. पुण्याहून आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तहसीन पुनावाला, आपलं या कार्यक्रमात स्वागत. केसनंद गावचे ग्रामस्थ रामदास हरगुडे हे देखील आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. रामदासजी, आपलं स्वागत. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचं मान्य करूनही प्रत्यक्षरित्या नव्हे तर केवळ फोनवरून या कार्यक्रमात सहभागी होणारे सनबर्नचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिंदर सिंह जी. हरिंदर सिंह जी, आपका भी स्वागत है. शुक्रिया. सुरुवात करू पहिल्यांदाच ज्यांचा विरोध आहे त्यांच्यापासून. शरद पोंक्षे, ज्या विचारसरणीचं आपण प्रतिनिधित्व करता त्या विचारसरणीला विरोध फार प्रिय आहे. मग सखाराम बाइंडर असेल, घाशीराम कोतवाल असेल, फायर असेल, वॉटर असेल, जे जे तुम्हाला म्हणून तुमच्या संस्कृती मापदंडात बसणार नाही ते संस्कृतीच्या विरोधात मानून तुम्ही मायकल जॅक्सन पासून कोल्डप्ले पर्यंत आणि आता सनबर्न याला विरोध करता. विरोध ही तुमची आयडेंटिटी आहे? नाही, अजिबातच नाही. विरोधासाठी विरोध नाही करत मी पर्सनली तरी सांगतो, एकतर मी कुठल्याही अशा संघटनेचा किंवा असा कुठलाही नाही. मी एक भारताचा नागरिक आहे आणि हिंदुत्वावरती नितांत श्रद्धा आहे, सावरकरवादी आहे. फेस्टिवल आहे, संगीताचं फेस्टिवल आहे, पाश्चात्य संगीतातले इथे दिग्गज येणार आहेत, ह्याला विरोध असायचं काही कारणच नाही आहे. 2010 ते 2015 गोवामध्ये हा फेस्टिवल चालला. हळूहळू गोवा सरकारच्या रेड पडल्या आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की इथे अंमली पदार्थ विकले जात आहेत, इथे अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं आहे. आणि मग त्या सगळ्यांवरती हळूहळू आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आणि 2016 साली गोवा सरकारने त्यांना नकार दिला. आता त्यांना नकार दिल्यानंतर एक साधी गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा उदयजी तुमच्याकडे एक नोकर आहे किंवा एक ड्रायव्हर असेल जो 5-6 वर्ष तुमच्याकडे तुमच्या गाडीवरती ड्रायव्हिंग करतो आहे आणि अचानक तो निघाला आणि तो माझ्याकडे आला, शरदजी मला कामाची गरज आहे आणि मला लक्षात म्हणजे उदयजींकडे होतास ना तू? तर ते म्हणलं हो, ते जरा ते असं काहीतरी त्यांनी सांगितलं. मी पहिला फोन तुम्हाला करणार,
की उदयजी तुमच्याकडे हा ड्रायव्हर होता ना हो, मग तो आता माझ्याकडे आलाय, काय भानगड आहे, तुम्ही एकदम त्याला काढलत का 4 वर्षांनी? तेव्हा मला उदयजी मला सांगणार आपल्याला असं ठामपणे म्हणायचं आहे की सनबर्न फेस्टिवल म्हणजे फक्त आणि फक्त अंमली पदार्थ, फक्त आणि फक्त दारू आणि त्याच्या नावे चाललेला धांगडधिंगा की ज्याला आपला विरोध आहे. हा त्याचा खरा चेहरा आहे. फेस्टिवल, संगीत, पाश्चात्य संगीताचा महोत्सव हा त्याचा मुखवटा आहे आणि हा मुखवटा गोवा सरकारने फाडून काढलेला आहे. मी आता जे तुम्हाला उदाहरण देत होतो की मी तुम्हाला सहज विचारणार की तो ड्रायव्हरला तुम्ही का काढलं, तर तुम्ही मला सांगाल अरे बाबा त्याला नको ठेवूस, तो माझ्याकडे मला पण चांगला वाटला होता, नंतर लक्षात आलं माझे काही पैसे चोरले, माझ्याशी हे केलं ते केलं, अरे बापरे, मग आपण त्याला नाही करणार. बरोबर आहे. संजीव गोवा पुनाळेकर सरकारमध्ये पण बीजेपीचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण आहे. एक साधा आपले मुख्यमंत्री एक फोन करू शकतात गोवा मुख्यमंत्र्यांना की बाबा तुम्हाला एकदम यांचं काय प्रॉब्लेम झालाय, आमच्याकडे आलेत. संजीव पुनाळेकर, तुम्हाला तर लोकांचा मॉर्निंग वॉक सुद्धा आवडत नाही अशी तुमची ख्याती आहे. आता तुम्हाला मॉर्निंग वॉक तर सोडाच, तुम्हाला इव्हिनिंग डान्स सुद्धा आवडत नाही. नाही, इथे प्रश्न फक्त संस्कृतीचा नाही आहे. तर गोव्यामध्ये त्यांनी कर चुकवला, म्हणजे शेवटच्या वर्षी जो कर चुकवला, जे तिथल्या कर विभागाने सांगितलं 9 कोटी रुपयाचा कर चुकवलाय, 10.5 कोटीच्या बदल्यात त्यांनी 1.5 कोटी रुपये भरले आणि तो वाद तिथं प्रलंबित आहे. म्हणजे गोवा सरकारचं नुकसान झालेलं आहे. दुसरं असं की या प्रकरणामध्ये ग्रामस्थ तटस्थ आहे ते बरोबर नाही. ग्रामस्थांच्या परवानगीची आवश्यकता होती. त्यामध्ये हे गरजेचं होतं की जी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबद्दल जे काही तत्त्व आहेत पोल्युशन कंट्रोल बोर्डाची, त्याची परवानगी या लोकांनी घेतलेली नाही आहे. गोव्यामध्ये जे यांना पोलीस संरक्षण पुरवलं होतं त्याचे पैसे त्यांनी भरलेले नाही आहेत आणि इथे त्यांना ते भरायचे नाही, त्यावेळेला त्यांनी चक्क तिकडे बाउन्सर्स आणलेले आहेत. एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. आज जे लोक याच्या मागे उभे आहेत, याच्या मागे जी परसेप्ट नावाची कंपनी आहे, त्यांनी गोव्याच्या एका नेत्यावर अब्रू नुकसानीचा दावा केला होता. कारण त्याने असं म्हटलं होतं की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला, म्हणजे आधी परवानगी दिली नंतर दिली नाही आणि राजकारणी आहेत. आणि तुम्हाला गंमत सांगतो, इथे त्याचे प्रतिनिधींनी उत्तर द्यावं की कित्येक वर्ष त्याचा जो स्पॉन्सर होता मोहम्मद फसीह, तो गेले 2 वर्ष 2000 कोटीच्या घोटाळ्यासाठी तुरुंगात आहे मोहम्मद फसीह. तर त्यामुळे गोव्यामध्ये मोहम्मद फसीह गेला, काही राजकारण्यांना भेटला आणि परवानगी आली आणि मग आरोप ज्याने केले त्याच्यावर खटला घातला. काही दिवसांतर 6 महिन्यांनी मोहम्मद फसीह तुरुंगात गेला. यांची जी परंपरा आहे केवळ संस्कृतीचा प्रश्न नाही आहे, त्या ठिकाणी दारू विकली जाणार. मला थोडं थांबवून यातल्या शेवटच्या प्रश्नावर मी तुम्हाला विचारतो, नंतर बाकीच्या सगळ्याची उत्तरं आपण हरिंदर सिंग आणि तहसीन पुनावाला यांच्याकडून घेऊयात. एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादी जाहिरात येते किंवा एखाद्या चॅनलवर एखादी जाहिरात दाखवली जाते, नंतर त्या कंपनीवर कुठले तरी आरोप होतात आणि ती कंपनी आणि त्याचे अधिकारी जेलमध्ये जातात. याची जबाबदारी त्या चॅनलवर किंवा त्या वृत्तपत्रावर आपल्याला टाकता येत नाही. तसंच यांचे स्पॉन्सर जे होते ते स्पॉन्सर नंतर जेलमध्ये गेले, याची जबाबदारी तुम्ही त्या आयोजकांवर कशी काय टाकता? एकाच कारणासाठी, कारण आता जे आक्षेप आम्ही घेतो आहोत त्या प्रकारचे आक्षेप की हे लोक कर बुडवणार आहेत, पोलीस संरक्षणाचे पैसे देणार नाहीत, तिथे ड्रग प्रचंड प्रमाणावर विकले जाणार आहेत, गुन्हे होणार आहेत आणि प्रचंड पर्यावरणाचा नाश होणारे आक्षेप घेतले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की यांना परवानगी देऊ नये. ती बातमी छापून आली, त्यांचं नोटिंग छापून आलं आणि 2 दिवसात परमिशन मिळाली. म्हणजे याच्यानंतर हा आरोप झालेला आहे आणि त्याच्यानंतर परत त्यांनी बरोबर त्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद फसीह त्यामध्ये असताना संजीव पुनाळेकर, ड्रग्ज या देशात फक्त सनबर्न फेस्टिवलला मिळतात? नाही, बल्क प्रमाणात फक्त तिकडेच मिळतात. आज सुद्धा ड्रग्ज मुंबईतही विकले जातात, परंतु एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग विकलं जाणं जे गोव्यामध्ये घडलं आणि ते सापडले, असं नाहीये की तुमचा असा थेट दावा आहे की सनबर्न फेस्टिवल हे ड्रग विकायचं होलसेल ठिकाण आहे, असा आपला थेट दावा आहे. आपल्यासोबत हरिंदर सिंह जी, आप मेरी आवाज आप तक पहुंच रही है? जी हाँ, पहुंच रही है. हरिंदर सिंह जी, अगर आप इस शो में होते साक्षात तो मुझे बहुत अच्छा लगता, लेकिन आप प्रॉमिस करके भी इस शो में शामिल नहीं हो रहे हैं. नहीं, हम लोगों को यहाँ पे कुछ प्रोग्राम की तैयारी भी तो करनी है ना. हाँ, बिल्कुल तैयारी करनी है. वैसे भी तो आपके लोगों ने बहुत सारी तैयारियां की है, क्योंकि हमारे जो प्रतिनिधि थे पाटणकर जी, उनकी तो बहुत खातिरदारी की आपके लोगों ने. बहुत अच्छी तरह से उनको सलूक, बहुत अच्छा तरीके से आपके लोग पेश आए. ऐसा लगता है आपको? सॉरी, नो, आई डोंट नो व्हाट यू टॉकिंग. सॉरी, मेरी समझ में नहीं, आप किसके बारे में बात कर रहे हैं? हमारे प्रतिनिधि नितिन पाटणकर वहां पे इसकी रिपोर्टिंग करने गए थे, तब आपके बाउंसर्स ने उन्हें सिर्फ मना नहीं किया, उनको वहां से ढकेल दिया, उनके साथ बदसलूकी की,
और मुझे सिर्फ इसके हमारे बारे में साथ पता नहीं, नहीं है। हमारे साथ नहीं, एक अंग्रेजी अखबार के कुछ वृत्त संकलन करने वाले रिपोर्टर आए थे, उनके साथ भी ऐसा किया। मैं आपको पूछना चाहता हूं, अगर आप इतना साफ सुथरा, तो वहां अगर कोई रिपोर्टिंग को जाता है तो उसके साथ हाथापाई करने का मतलब क्या होता है? आप अपने बारे में गलत फहमियां फैलाने पे मजबूर क्यों हुए हो? मैं एक बात बताऊं, मुझे जो जिस बारे में आप बोल रहे हैं पता नहीं है, मैं पता करके डेफिनेटली चेक करूंगा। लेकिन एक बात कह दूं, कल हमने शाम को 4 बजे सब जर्नलिस्ट को निमंत्रण दिया है और सबको हम वहां पे पूरे वेन्यू पे घुमाना चाहते हैं, उनको एक एक चीज दिखाना चाहते हैं, समझाना चाहते हैं। और ये प्रोग्राम कल का ऑलरेडी बनाया हुआ है। कोई रिपोर्टर वहां पे गया और उसको परमिशन नहीं मिली एंट्री के लिए, उसके बारे में मुझे पता नहीं है। और वहां पे इस समय बहुत सारे काम चल रहे हैं। हो सकता है कि वहां पे डिस्टर्बेंस नहीं चाहते हो, इसलिए किया हो। अगर उनके बिहेवियर में कुछ गलत रहा है तो उसके लिए आई एम सॉरी, बट मुझे पता नहीं है। लाइक आई सेड, हमारे लिए मीडिया के साथ फुल ट्रांसपेरेंसी, कंप्लीट कमिटमेंट है। कल के लिए हमने सबको निमंत्रण दिया है, कल 4 बजे का समय भी दिया है और सबको बुलाया है और हम वहां पे खुद सबसे बैठ के बात करना चाहते हैं। तो किसी से छुपने की और छुपाने वाली कोई बात नहीं है। और अगर आज ऐसा कुछ हादसा हुआ है तो अगेन आई एम सॉरी, I will definitely check and take action against the people who did that. हरिंदर सिंह जी, हमारे को वहाँ पे कोई छुपाने वाली बात नहीं है। बिल्कुल। हरिंदर सिंह जी, आपने ये बात सही कही। आपने ये बात अच्छा हुआ ये कह दिया कि वहां छुपाने वाली कोई बात नहीं है, क्योंकि इस पैनल पे बैठे हुए 2 सज्जन व्यक्ति ऐसे हैं जिनको ऐसा लगता है, एक है एडवोकेट संजीव पुनाड़ेकर जी और दूसरे है शरद पोंक्षे। शरद पोंक्षे एक जाने माने कलाकार है और संजीव पुनाड़ेकर एक जाने माने वकील भी है। उनका ये दावा नहीं, उनका ये मानना है, उनका ये यकीन है कि वहां पे ड्रग्स का होलसेल सप्लाई होता है और इसीलिए गोवा के सरकार ने आपको गोवा से धक्के मार के निकाल दिया। आपने गोवा के पुलिस के जो पैसे थे वो पैसे भी नहीं चुकाए। आपने आपके पास वो सारी तमाम जो इसके लिए जरूरतें हैं उसमें से किसी भी जरूरत, कोई भी अप्रूवल आज आपके पास नहीं है। इसका क्या जवाब देंगे हरिंदर सिंह जी? एक एक करके चलें। बिल्कुल। सबसे पहली बात, हमें गोवा से निकाला नहीं गया है। गोवा से अपनी मर्जी से यहाँ आए हैं। हमारे यहाँ आने के पीछे खाली रीजन है इंफ्रास्ट्रक्चर। हमारा फेस्टिवल पिछले 9 सालों में ऑर्गेनिकली ग्रो हुआ है और जब तक हम 20-30 हजार लोगों की तादाद में थे मैनेज कर सकते थे। लास्ट ईयर लोगों को वहां पे पहुंचने के लिए 4-4, 5-5 घंटे लगे। हमारे जो मेन हेडलाइनिंग आर्टिस्ट थे वो तो एयरपोर्ट से वहां पे पहुंचने में उनको 6 घंटे लगे। ये सारी मुसीबतों का फासला करने के बाद, और वहां पे मांडोवी रिवर पे इस समय एक नया ब्रिज बन रहा है। आज जो लोग गोवा से वाकिफ होंगे उन्हें पता होगा कि पंजिम रिवर, वो मांडोवी रिवर क्रॉस करने में 2-2 घंटे लग जाते हैं लोगों को एयरपोर्ट से आने में। इस समय वहाँ के हालात इस लायक नहीं थे कि हम वहाँ पे फेस्टिवल कर। चीफ मिनिस्टर ने लास्ट ईयर दिसंबर में ही जब हमको परमिशन दी थी, कहा था कि अगले साल दिसंबर के समय क्रिसमस एंड ईयर के बीच प्लान मत करना। उसके बावजूद तो उसी समय हम लोगों ने दूसरे ऑप्शन इवेल्युएट करने शुरू किए। हमारे संबंध महाराष्ट्र सरकार के साथ अच्छे हैं, हम लोग टूरिज्म के साथ काफी काम करते हैं। महाराष्ट्र टूरिज्म ने हमें सजेस्ट किया कि हम लोग महाराष्ट्र को देखें। महाराष्ट्र में बहुत सारे ऑप्शन इवेल्युएट करने के बाद हम लोग यहाँ पे नैरो डाउन हुए। ये जो ड्रग्स वगैरह की बात चल रही है, अश्लील हरकतों की बात चल रही है, यू टेक माई वर्ड फॉर इट। वहाँ पे आगे कैमरे, हमारे पास जैसे 200 कैमरे ऑलरेडी लगे हुए हैं। इफ यू वांट आई गिव यू लाइव फीड फ्रॉम दोस कैमरास। इफ यू वांट यू कैन कम एंड वॉच द फेस्टिवल फॉर योरसेल्फ। नो अश्लीलता, नो ड्रग्स, नो नथिंग। वी हैव जीरो टॉलरेंस पॉलिसी अगेंस्ट ड्रग अब्यूज। वी डू नॉट, वहाँ पे आप फेस्टिवल में पानी की बोतल भी नहीं ला सकते, सिगरेट भी नहीं ला सकते, क्योंकि हम नहीं चाहते हैं कि लोग इन चीजों में कुछ भी मिला करके लेके आए। हमारी पूरी कोऑपरेशन है नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड के साथ, पुलिस के साथ। हमारी पूरा का पूरा जो वेन्यू है, कल जब आप आएंगे उसे देखिएगा कि एक भी स्क्वायर इंच जगह डार्क नहीं है, पूरी इल्यूमिनेटेड है। 200 सीसीटीवी कैमरास हैं, कंट्रोल रूम पुलिस के हाथ में है। पुलिस के 200 से 300 पर्सनल होंगे, नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड के होंगे, 1400-1500 लोग सिक्योरिटी पर्सनल हमारे होंगे। हमारे लिए सेफ्टी और क्लीनलीनेस और ये सब जो चीजें हैं बहुत जरूरी हैं। हम खाली गोवा में ही नहीं ये फेस्टिवल करते हैं, देश भर में, साल भर में अलग अलग जगहों पे करते हैं। अगर इन चीजों में रत्ती भर भी सच होता तो हम लोग आज इस मुकाम पे पहुंचते ही नहीं। हमारा फेस्टिवल दुनिया भर में जाना जाता है।
ये जो बात आपने उठाई कि हमारे कुछ पुराने ड्यूज हैं गोवा गवर्नमेंट के साथ, हमारे पुलिस बंदोबस्त चार्जेस पे जरूर एक डिस्प्यूट है, क्योंकि पुलिस ने वहां पर एक बिल्कुल ही बेबुनियाद चार्जेस हमारे पे लगाए थे। इस समय वो चीज अपील में है ऑनरेबल चीफ मिनिस्टर के पास, आप चाहें तो उनके ऑफिस से कंफर्म भी कर सकते हैं। उसके अलावा हमारी कोई और डिस्प्यूट नहीं है। इनफैक्ट सच तो ये है कि हमें गोवा सरकार से पैसे लेने हैं, काफी पैसे लेने हैं। वो भी मामला इस समय चीफ मिनिस्टर जी के पास है। हमारी लास्ट मीटिंग चीफ मिनिस्टर जी से तकरीबन 1.5 महीने पहले हुई थी, जब उन्होंने हमसे कहा कि अगर आप चाहें तो दिसंबर के महीने में सनबर्न यहाँ कर सकते हैं। हमने उन्हें समझाया कि इस समय थोड़ी देरी हो चुकी है, क्योंकि इन सब चीजों का इंतजाम करना, मार्केटिंग करना इतना आसान नहीं है, 1 महीने के नोटिस पे नहीं हो सकता। तो हमारी प्लानिंग यही है कि हम लोग जब उनका इंफ्रास्ट्रक्चर वहाँ पे सही हो जाएगा, हम वहाँ पे आपके लिए कुछ सवाल है हरिंदर सिंह जी, आपके लिए कुछ सवाल है, आपके लिए कुछ सवाल है। संजीव पुनाळेकर आपको कुछ सवाल पूछना चाहते हैं। संजीव पुनाळेकर। नाही, माझा प्रश्न हा आहे की ग्रामपंचायत आहे आपल्या भारत सरकारमध्ये, मोदीजींनी पण सांगितलंय ग्रामपंचायत अत्यंत सामर्थ्यवान आहे। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची ग्रामपंचायतीची परवानगी तुम्ही घेत नाही। आज ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मतभेद झाले, पण ग्रामपंचायतीने ठराव करून तुम्हाला परवानगी दिली नाही, म्हणजे परवानगी नाही। दुसरी गोष्ट, गोव्याच्या सरकारचा कर चुकवलेला आहे। कोरगावकरांनी तिथल्या टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलेलं आहे फरक 9 कोटीचा 1 वर्षाचा आहे। गेल्या कित्येक वर्षांचा कर भरलेला नाही। आणि पोलीस संरक्षणाबद्दल म्हणाल तर अमिताभ बच्चन सारख्या एखाद्या नटाला त्याला सुद्धा आपल्या पोलीस संरक्षणाची किंमत द्यायला आपलं उच्च न्यायालय भाग पाडतं। आणि या ठिकाणी इथे परदेशातून लोक येणार, मौज मजा करणार, त्याचा कर त्याचे पैसे सरकारला भरू इच्छित नाही। आणि महाराष्ट्राच्या सरकारने बोलावलं। माझा एक साधा प्रश्न आहे की अशा गावात तुम्हाला पुण्याला बोलावलं, पुण्याचा एअरपोर्ट आहे तो एअरफोर्सचा आहे, तर त्या ठिकाणी काय तुम्हाला सोयी मिळणार आहेत? म्हणजे हे राजकीय वरदहस्ताशिवाय झालेलं नाही। यामध्ये स्थानिक लोकांना दडपून, संस्कृतीचा प्रश्न नाही, माझ्यावर तुमची संस्कृती का लादताय तुम्ही? माझ्या गावात येऊन तुम्ही फेस्टिवल करताय आणि हे चुकीचं आहे। एअरपोर्टचं विमान तुम्हाला वापरू देणार आहेत का? तो विमानतळ वापरू देणार आहेत का? सर्वसामान्यांसाठी ती फॅसिलिटी आहे का? हे देखील प्रश्न आहेत। हे जनहिताचे आणि कामगार वर्गांचे, कष्टकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत। याची उत्तरे आपण आपल्या सोबत रामदास हरगुडे आहेत। रामदास हरगुडे हे केसनंद गावचे ग्रामस्थ आहेत। रामदास हरगुडे, आपल्या ग्रामस्थांचा या फेस्टिवलला विरोध आहे का? आणि विरोध असेल तर तो कशासाठी? आणि विरोध नसेल तर या आधी विरोध आणि आता तो मावळला, यातलं गौड बंगाल आम्हाला समजावून सांगा। नमस्कार सर, बोला। सर्वप्रथम या ठिकाणी मी केसन ग्रामस्थांच्या वतीनं बोला 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 हॅलो सर, हा बोला बोला। सर्वप्रथम या ठिकाणी मी केसन ग्रामस्थांच्या वतीनं एक गावचा घटक म्हणून या असंस्कृत कार्यक्रमाला प्रथमतः विरोध करतो। गावामध्ये, कुठल्याही गावामध्ये दोन प्रकारचे प्रवाह असतात, परंतु कसल्याही प्रकारचा प्रवाह जरी असला तर एक विधायक दृष्टीने जर विचार केला तर आमची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचं मंदिर त्या ठिकाणी आहे, तिच्या माथ्यावरती उद्या हा कार्यक्रम होत आहे। खऱ्या अर्थानं आमच्या भावनेचा आदर राखून हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणं गरजेचं नव्हतं। दुसरा विषय म्हणाल तर पर्यटन विभागानं त्यांना परमिशन दिले असं समजते, पण इतर कुठल्याही परमिशन त्या ठिकाणी मिळालेलं नसताना जर कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्यावर लादला जात असेल तर हा कुठेतरी आमच्या ग्रामस्थांवरती, येणाऱ्या पिढीवरती अन्याय आहे। हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। आमची मनापासून रामदास विनंती राहील की आमचा कुठलाही सांस्कृतिक विधायक कार्यक्रमाला बिलकुल विरोध नाही, परंतु असा जर विकृत स्वरूपाचा कार्यक्रम जर रामदास हरगुडे भारतीय संस्कृतीवरती अशा प्रकारचा रामदास हरगुडे असेल आणि आमच्या तरुणांचे रामदास हरगुडे, अंधकारमय होणार मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। अशा प्रकारच्या कामगिरीसाठी रामदास हरगुडे, अशा प्रकारच्या एखाद्या कार्यक्रमासाठी जो आपल्या गावात होतोय त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक आहे का नाही? कायदा काय सांगतो याविषयी? नक्कीच आवश्यक आहे। मग त्या ठिकाणी परवानगी आवश्यक आहे। मग रामदासजी, जर तुमची परवानगी न घेता हा कार्यक्रम होत असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करून अशा प्रकारचा कार्यक्रम परवानगी विना होतोय त्याच्यावर स्टे आणू शकत नाही का? संजीव पुनाळेकर आपल्याकडे, संजीव पुनाळेकरांचा काय सल्ला आहे? पुनाळेकर, आमच्याकडे अवघा 1 दिवस या ठिकाणी बाकी आहे। संजीव सर, या ठिकाणी सांगू इच्छितो, आमच्याकडे अवघा 1 दिवस बाकी आहे। आज आमची गावामध्ये ग्रामसभा आयोजित केलेली होती, परंतु ग्रामसभेच्या अगोदर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी त्या ठिकाणी केस्तन गावामध्ये आले होते
त्या कामानिमित्त त्यांना माननीय पालकमंत्र्यांकडे घेऊन जाण्यासाठी मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यामुळे ग्रामसभेला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. परंतु गावचे विरोध करणारे अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु काहींचा विरोध म्हणून काहींचा पाठिंबा, अशा प्रकारे अविचल अवस्था झाल्यामुळं त्या ठिकाणी ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये आमचा जो विरोध आहे तो विरोध हा कायम राहणारच आहे. पूर्ण कार्यक्रमाची भूमिका त्या ठिकाणी आदरणीय शरदजींनी म्हटल्याप्रमाणे आयोजकांनी त्या ठिकाणी संपूर्ण भूमिका आपली मांडावी व अशा प्रकारची संस्कृती आमच्यावर खेडेगावामध्ये आमच्या मातेच्या प्रांगणामध्ये आपण लादू नये. दुसरा विषय उदयजी महत्त्वाचा, पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे डीजे बंदी असताना इथं 70-80 बेसचा डीजे जर त्या ठिकाणी लागणार असेल, आमचं पावित्र्य त्या ठिकाणी धोक्यात येणार असेल, उद्याची पिढी आमची बर्बाद होणार असेल, तर हा विषय कुठेतरी नक्कीच थांबला पाहिजे. राज्य सरकारने देखील या ठिकाणी पुनावाला ग्रामस्थ म्हणून विनंती तहसीन पुनावाला, दिस इज अ राइट टाइम टू गेट इनटू डिस्कशन विथ यू. आपका समर्थन है, आपका सपोर्ट है, इसको क्या कहेंगे? बोलिए उदय जी. आपका सपोर्ट है, इसको क्या कहेंगे? उदय जी आपके शो पे मैं सबकी बातें, सबकी दलीलें सुन रहा था और मैं संक्षेप में सबका जवाब देना चाहता हूँ. सबसे पहली बात, जो मेरे बाजू में भाई साहब बैठे हुए हैं उस गांव से, अगर वो कहते हैं कि गांव की परमिशन, ग्राम पंचायत की परमिशन ज़रूरी है, तो बहुत सिंपल चीज़ है. जैसे आपने बताया, आपके शो पे एक एडवोकेट है, उनको हायर करे, कोर्ट जाए, स्टे ऑर्डर ले आए. सिर्फ यहाँ आकर गलत चीज़ कहना ये सही बात नहीं है. दूसरी बात, आपके पैनल में से कितने लोग हैं जो सनबर्न में गए? मैं हर साल गया हूँ. कितने लोग हैं जो सनबर्न में गए? आप एक चीज़ को झूठी बात कहकर के वहाँ पे ड्रग्स बिकता है, झूठ कहकर के वहाँ पे ड्रग्स के ऊपर रेड हुआ है. आज तक सनबर्न के इतिहास में कहीं पर रेड नहीं हुआ है. तीसरी बात, पंजाब जो हमारा एक राज्य है जिसमें सबसे अधिक ड्रग्स बिकता है, पार्लियामेंट्री रिपोर्ट में ये साबित किया गया कि सारे जो ड्रग्स है वो पुलिस स्टेशन के अंदर स्टोर होते हैं. तो क्या आप कल पुलिस स्टेशन बंद कर दोगे? सनबर्न में न ड्रग्स, न सिगरेट, न पानी लाने की परवानगी होती है. चौथी बात, संस्कृति की जो ये सब ठेके लेकर यहाँ पर बैठे हैं, यहाँ संस्कृति की बात करते हैं, ये कौन होते हैं दूसरों को संस्कृति की अपनी मोरालिटी दूसरों पर थोपने के लिए? अपनी मोरालिटी वो अपने पास रखे, दूसरे जो लोग होते हैं वो अपनी मोरालिटी देखेंगे. एक जमहूरियत में एक आदमी को क्या करना है, कौन से गाने सुनना है, कौन से म्यूजिक पर नाचना है, उसका अधिकार देता है संविधान. अपनी अगर आपको मोरालिटी वो पसंद नहीं है किसी, या आपको उस तरीके के गाने पसंद है, उस तरीके का नाच पसंद है, उस तरीके का म्यूजिक पसंद है, आप आपके घर पे जाइए. आप दूसरों पर आपकी संस्कृति क्यों थोपते हो, ये हमारी समझ में बात नहीं आती. और आखिरी बात मैं कहना चाहता हूं, बड़े संक्षेप में, किसी ने स्पॉन्सर्स की बात की. पतंजलि ग्रुप के विरोध में कोर्ट में हूं. कंज्यूमर कोर्ट ने पतंजलि को पिछले हफ्ते फाइन किया, बड़ा फाइन दिया. क्या उस फाइन के जिम्मेदार वो सारे न्यूज चैनल होने चाहिए जिसको पतंजलि स्पॉन्सर करती है? आप कौन सी बात को कहां ले जाते हैं? अगर कोई स्पॉन्सर गलत चीज करता है, जैसे पतंजलि कर रही है, तो उसमें उस न्यूज चैनल का या उस ऑर्गेनाइजर की क्या गलती है? आप उसके खिलाफ कोर्ट जाइए. आपकी तो पैनल के अंदर एडवोकेट है, आप उसको इस चीज के अंदर किस तरह से घसीटते आप बात कर रहे हो? या सगळ्या गोष्टींची उत्तरं अर्थातच शरद पोंक्षे आणि संजीव पुनाळेकर देतील आणि त्याचबरोबर रामदास हरगुडे नवीन मुद्दे मांडतील. त्याची उत्तरं आपण हरिंदर सिंग यांच्याकडून घ्या. वेळ झाला का ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 आज आपण पाहताय सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल. सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल हा कार्यक्रम आपण पाहताय. आपल्यासोबत शरद पोंक्षे, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर, हरिंदर सिंग, तहसीन पुनावाला आणि रामदास हरगुडे आहेत. या आधीच्या भागामध्ये हरिंदर सिंग आणि तहसीन पुनावाला यांनी सर्व आक्षेप खोडून काढले. कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ वापरला जात नाही. तुमची संस्कृती आमच्यावर का थोपता? आम्ही कुठलाही कर बुडवलेला नाही. आम्ही गोवा सरकारचा एकही पैसा देणं लागत नाही. थोडाफार जो आमचा मतभेद आहे तो पोलिसांनी आमच्यावर लावलेल्या किती रुपये द्यायचे ह्याच्यावरूनचा वाद आहे. अन्यथा कुठलाही वाद नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम करायचा पूर्ण अधिकार आहे. ग्रामस्थांना हा कार्यक्रम थांबवायचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. शरद पोंक्षे, तुम्ही एक कलावंत आहात. तुमच्याही नाटकावर जेव्हा जेव्हा बंदी आली त्यावेळेला मीडिया तुमच्या मागे उभा राहिला. मग तुम्ही एका होऊ घातलेल्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी का करताय? तुमची संस्कृती तुमच्याजवळ, त्यांची संस्कृती त्यांच्याजवळ. मला त्यांच्या संगीताबद्दल, त्या संगीतावर जे नाचलं जातं त्याच्याबद्दल आक्षेपच नाही आहे. पण त्या फेस्टिवल हा एक मुखवटा आहे, त्याच्या आतला चेहरा फार भयानक आहे, जो गेल्या 5 वर्षामध्ये गोव्यामध्ये उघडकीला आला. काय चेहरा? तो चेहरा असा आहे की 2015 साली केटॅमिन ड्रग्स
हे ड्रग्स ज्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना हे केटॅमिनची तीव्रता काय भयानक असते ती माहिती आहे. त्या फेस्टिवलमध्ये 450 बाटल्या सापडलेत. एक मिनट, तहसीन पूनावाला 450 बोतलें पाई गई, केटामाइन की 450 बोतलें पाई गई. क्या कहेंगे इसके बारे में? हंसी, मैं अभी आपको आगे बताता हूँ. अगर आपको ड्रग्स बताना ही है, मैं आपको थोड़ा आगे, क्योंकि ड्रग्स की जानकारी की बात करते हैं. कॉफ सिरप को भी ड्रग माना जाता है, पहली बात. केटामिन की बॉटल कॉकटेलर नहीं. क्या उनके पास पुलिस, एक सेकंड मैंने संक्षेप नहीं किया, आप बीच में ना बोलिए शरद. 2 लड़कियों की जान जा चुकी है, 23 साल और 27 साल के, और ड्रग्स की वजह से. प्लीज लेट मी टॉक. ये क्या संगीत है? करनी दीजिए शरद जी, ये संस्कृति है. मैंने आपको नहीं टोका. या तो आप बोलिए या तो मैं बोलूं, या तो मैं बोलूं या तो आप. तहसीन जी प्लीज गो अहेड. तहसीन जी प्लीज गो अहेड. तहसीन जी प्लीज गो अहेड. टीवी पर आके उदय जी, टीवी पर आकर कुछ भी बोलना, ये एक तरह की इस डिबेट को ये पलट रहे. क्या वो किसी भी पुलिस रिपोर्ट को प्रोड्यूस कर सकते हैं आपके शो पे? मैं इनको चैलेंज देता हूं, पुलिस रिपोर्ट प्रोड्यूस करे. मैं आपको आपके शो पे पुलिस रिपोर्ट प्रोड्यूस करता हूं, पार्लियामेंट्री रिपोर्ट है जो ये पाता है सबसे अधिक ड्रग्स पंजाब में पुलिस स्टेशन में पाए जाते हैं. तो क्या आप सारे पुलिस स्टेशन बंद करोगे? तीसरी बात, हरिंदर ने पहले ही कहा वहां पर आप पानी या आप सिगरेट्स अंदर नहीं ले जा सकते, तो ड्रग्स आप किस तरह से चोरी करें? और अगर कोई कार्यक्रम होता है, वहां कोई ऐसे पदार्थ ले जाते जो अलाउड नहीं है, तो वहां पर जो लॉ एनफोर्सिंग एजेंसीज है वो अपना काम करें, उनका कार्रवाई करें. लेकिन आपके शो पर जो बताया जा रहा है कि 10 साल में वहां पर रेड हुए, वहां पर एक भी रेड नहीं हुआ सनबर्न पे. इसकी कोई पुलिस रिपोर्ट नहीं है, कोई खटला नहीं है. सिर्फ शो पर आकर अपनी संस्कृति थोपना. और मैं और एक बात बता दूं डीजे का, ये जो डीजे है, डीजे खास करते ग्रामीण भागों में हर धार्मिक फेस्टिवल में डीजे का प्रयोग होता है. हर धार्मिक फेस्टिवल में डीजे गाने बजाते हैं आपके. तो अगर आप ये कर रहे हो, 55 डेसीमीटर के आगे डीजे अलाउड नहीं है. और आप मुझे पुलिस, और ये रात भर चलता रहेगा. आप प्लीज मुझे पुलिस रिपोर्ट बताइए. आप पुलिस रिपोर्ट है. संजीव पुनाळेकर है. संजीव पुनाळेकर हवा में बातें नहीं कर रहा हूँ. यहाँ पर है, आप बताइए आपका पुलिस रिपोर्ट. ये सब हवा में बातें नहीं कर रहा हूँ मैं. संजीव पुनाळेकर टॉक विथ फॅक्ट्स अँड प्रूफ. संजीव पुनाळेकर फॅक्ट देऊन तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आता ते म्हणाले की न्यायालयाकडे जा. केवढी यांच्यामध्ये स्वतःच्या ताकदीबद्दल की यांचे काही राजकीय संबंध लागेबांधे आहेत, केवढी यांच्यामध्ये मगरुरी आहे पहा. कारण न्यायालयाला काही मर्यादा आहेत. माझा प्रश्न सरळ आहे, आमचं राज्य सरकार 3600 कोटी शिवाजी स्मारकावर खर्च करत आहे आणि महसुलासाठी असा होऊ देत आहे जिथं ग्रामपंचायतीची परवानगी नाही. खरं तर राज्य सरकारने आम्ही काही उत्सव केले, मिरवणुका काढल्या, तर परवानगी नसेल तर आमच्यावर पोलीस येऊन बंदी घालतात. इथं पोलीस नाही आहेत तर पत्रकारांना हटवायला बाउन्सर आहेत. दुसरी गोष्ट फॅक्टवर सांगतो, जेव्हा हे उठून गेले गोव्यातून तेव्हा पोलिसांना तिकडे जाऊ दिलं. पोलिसांना बाहेर वॉचमन सारखं ठेवलं होतं आणि त्यावेळेला हे सगळे ड्रग्स तिकडे जे म्हणतायत 400 किलो हे त्यावेळेला सापडले. 2 तरुणींचा मृत्यू झाला, त्यांची प्रेत तिकडे हे सोडून गेले. आता हे म्हणतील नंतर कुणीतरी नेऊन प्रेत परदेशी युवतींची आणि भारतीय युवतींची टाकली. हे अत्यंत वाईट आहे. दुसरी गोष्ट राजकीय वादग्रस्ताबद्दल सांगतो. इथे ज्या बांधकाम व्यावसायिकाचा प्रश्न आहे त्याच्या भावाच्या आत्महत्ये प्रकरणी सुद्धा 2 वर्ष झाली चिठ्ठ्या लिहिल्यात, परंतु तेही प्रकरण दाबलेलं आहे. इथं काय होतं आम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी एअरपोर्ट आहे, आर्मीचा एअरपोर्ट आहे, तिथे तुम्हाला बीम लाईट वापरता येणार नाही, लेझर लाईट वापरता येणार नाही. उद्या एखादं विमान कोसळलं, जबाबदार कोण? आणि कोणाचा याच्यावर विश्वास बसणार नाही की गोव्यासारखं राज्य सोडून हे पुण्याला आले आणि एका ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांच्यावर लादून हे करतायत आणि हे म्हणतात संस्कृतीचे रक्षक. प्रश्न संस्कृतीच्या रक्षकांचा नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हे सरकार यांच्या बाजूला एक मंत्री येतो, जयप्रकाश रावल एक मंत्री येतो आणि पत्रकार परिषद घेतो, याचं काय कारण आहे? एवढा काय रेव्हेन्यू मिळायचा आहे? जर 3600 कोटी आम्ही खर्च करतोय तर तिथं संभाजी महाराजांची समाधी आहे तिकडून 10 किलोमीटरवर, तिथं उत्सव होतोय. पुण्यामध्ये सवाई गंधर्व इतकी वर्ष चालू आहे. त्या सवाई गंधर्वाला आज तागायत कधी ते बॉडीगार्ड आणि ते बॉक्सर वापरलेले नाहीत, कारण तिथे खरंच प्युअरिटीने फक्त संगीताची पूजा करणारी लोक आहेत आणि वाजवणारे ऐकणारे जातात आणि गाणं म्हणणारे जातात. तिथे कधी बॉक्सर नाही. तिथले एवढ्या वर्षांच्या महोत्सव संपल्यानंतर तिथे कधी निकोटीनच्या केटामिनच्या ड्रग्सच्या बाटल्या सापडलेल्या नाहीत. तिथे कधी उदयजी तुमच्यासारख्या एखाद्या चॅनलच्या जर आतमध्ये गेले सवाई गंधर्व जर कव्हर करायला तर कधी कुणाला अडवलेलं नाहीये. उलट प्रसिद्धी हवी असते आम्हाला.
म्हणजे माझं जर केशवराव भोसलेला नाटकाचा नुसता एक प्रयोग करायचा आहे, तिथल्या स्थानिक सगळ्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर माझ्याकडनं मराठी नाट्य निर्मात्याकडनं आयुक्तांनी 5 लाख रुपये प्रयोगाच्या आधी ठेवा म्हणून सांगितलेत. थोडं जरी काय इथे झालं नुकसान तर ते 5 लाखातनं वसूल करू, आणि काही नुकसान झालं नाही, थिएटरने रिपोर्ट दिला तेव्हा ते 5 लाख मला परत मिळाले. आणि इतकी 8,000 रुपयाचं एक तिकीट, लाखो माणसं, कित्येक करोडचा हा मोठा इथे धंदा चालू आहे, त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तुमच्याकडे एकही परवानगी नाही. उदयजी मैं बात बरं, एक गंमत आहे, परवानगी नसताना ऑलरेडी रस्त्यावर काम सुरू झालं. उदयजी, तुम्हाला भीती नाही वाटली? मला भीती नाही वाटली का की उद्या जर मला ही परवानगी नाकारली गेली तर माझी ही सगळी तयारी फुकट नाही का जाणार करोडोंची? मला हा प्रश्नाचं उत्तरच कळत नाही. हरिंदर सिंह जी, मेरी बात अगर आप सुन रहे हैं तो क्या आपके पास, हरिंदर सिंह जी, क्या आपके पास इसकी पुलिस परमिशन है? फिलहाल नहीं है, लेकिन कल जब हम 4 बजे सबसे मिलेंगे तो हमारे पास सब परमिशन होंगी. फिलहाल नहीं है, कॉन्फिडेंस फिलहाल नहीं है, और आपको पूरा कॉन्फिडेंस है. ये तो राजकीय सपोर्ट के बिना कोई कह नहीं सकता इस देश में. आणि परमिशन नसताना तिथे काम सुरू झालंय, याचा अर्थ कोणीतरी वरनं त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही बिंदास करा, सगळ्या परमिशन मी देतो. चलो, पुलिस की परमिशन नहीं है, आपके पास फायर ब्रिगेड की परमिशन है? मौका दीजिए खाली. नहीं, 1 मिनट, अगर आपने हमको शो पे बुलाया तो आपको हमारी थोड़ी बात भी सुननी चाहिए. आप की सुन रहे हैं? हम ये काम पहली बार नहीं कर रहे हैं, हमारा सारा काम 100% लीगल है. हमें कॉन्फिडेंस इसलिए है कि हमें परमिशन मिलेगी. क्यों फिर गोवा सरकार ने हकेल दिया? क्यों 9 लाख रुपया टैक्स आपने डुबाया है उनका? आपको गलतफहमी है. आपको एक बात बता देते हैं, आप शांति से सुनिए. पुलिस बंदोबस्त चार्जेस और एंटरटेनमेंट टैक्स एडवांस में पे किया जाता है. और पुलिस बंदोबस्त है तो बॉक्सर की क्या जरूरत है हमें मारने के लिए? रिपोर्टर को मारने के लिए टाइम्स ऑफ इंडिया, जी 24 तास, लोकमत, सबको मारा है अपने बॉक्सर ने. आप बिल्कुल बेबुनियादी बात कर रहे हैं. बेबुनियादी नहीं है. लेना है गोवा सरकार से. अरे टीवी पे देखा मैंने, बता रहे हैं ये सारे पेमेंट एडवांस में जाते हैं. देयर इज नो क्वेश्चन ऑफ मी ओइंग. काय का बेबुनियाद? मुझे एक चीज बताइए हरिंदर सिंह जी, एक चीज बताइए. आप, चलो, आपके पास पुलिस की परमिशन नहीं है, आप इतने एक्सपीरियंस्ड हो, आपके पास इतना अनुभव है कि आपको एक रात में वो मिल जाएगा. इतना बड़ा. एक मिनिट बोला रामदास जी, बोला. उदयजी, 1 मिनिट बोला. एक ग्रामस्थ या नात्याने मी बोलू इच्छितो. बोला. सन्माननीय पुनावालाजी या ठिकाणी बोलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला आमच्यावरती तुम्ही आमची संस्कृती का लादता. प्रश्न त्याचा नाही आहे, प्रश्न आमच्या ग्रामस्थांच्या अस्मितेचा आहे. संबंध पुण्याची माता जोगेश्वरी आराध्य दैवत आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती राजांच्या बलिदान पावन झालेली भूमी 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती. श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू, त्याचप्रमाणे अष्टविनायकमधील चिंतामणी आमची भोलाई माता, अशा पावन भूमीमध्ये असा कार्यक्रम होतोय. खऱ्या अर्थानं आमच्या वाघोली परिसरामध्ये 8 ते 10 तहसीलजी, मी तुम्हाला विनंती करतो 2 मिनिटं तुम्ही माझं ऐकून घ्या पूर्ण. आम्ही तुमचं पूर्ण ऐकून घेतलंय. तर आमच्या भागामध्ये अनेक शाळा, कॉलेजेस आहेत. 30-35 हजारांचा तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग त्या ठिकाणी शिक्षण घेतो. उद्याची भावी पिढी अशा विकृत कार्यक्रमामुळे नक्कीच बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यापर्यंत जी माहिती सनबर्न फेस्टिवलपर्यंत बद्दल आलेली आहे ती गेल्या 9 वर्षामध्ये अशा परिस्थितीमध्ये जर सनबर्न फेस्टिवल होत असेल तर आमचा ग्रामस्थ म्हणून त्यांना विरोध करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. बिल्कुल. हरिंदर सिंह जी, ठीक है, क्या इसके लिए रास्ता बनाने के लिए, हरिंदर सिंह जी, मेरा सवाल पॉइंटेड है, हाँ या ना में जवाब दीजिए. क्या इसके लिए रास्ता बनाने के लिए कोई वृक्ष तोड़े गए कि नहीं तोड़े गए? जी नहीं, एक भी वृक्ष तोड़ा नहीं गया. नहीं जी, वहां पे सिर्फ कुछ झाड़ियां थी जिनमें कांटे थे, कोई वृक्ष नहीं तोड़ा गया. अगर क्या उसकी परमिशन थी आपके पास? जी हाँ, स्टेट गवर्नमेंट ने पूरी की पूरी फाइल, पूरी रेकमेंडेशन, वैसे रास्ता बनाया नहीं गया है. एक चीज मैं क्लैरिफाई कर दूं, वहां पे ऑलरेडी पुराना 4 मीटर का रास्ता था नीचे से ऊपर तक. उस रास्ते को चौड़ा करने के लिए अनुमति मांगी गई थी. स्टेट गवर्नमेंट ने वो अनुमति के साथ फाइल रेकमेंड कर दी है, प्रोसेस में है. चूंकि हमारी मशीनें ऊपर नहीं जा पा रही थी कुछ, तो वो अभी वो चीज परमिशन दिलेली नाहीये. रामदास जी क्या कह रहे, जरा सुनिए. रामदास जी बोला. रामदास जी बोला. प्रलंबित असताना तुम्ही त्या ठिकाणी रुंदीकरण करू बनाने की पर्याप्त आपके पास कोई भी परमिशन नहीं है. चलो, आपके पास पुलिस की परमिशन नहीं, आपके पास रास्ता बनाने की परमिशन नहीं. और एक है, हरिंदर जी सुन लिए मेरा सवाल, सुन लीजिए मेरा सवाल. क्या आपके पास फायर ब्रिगेड की परमिशन है?
जी हाँ है। क्या आपके पास पर्यावरण डिपार्टमेंट की परमिशन है? नहीं, लगती नहीं है यहाँ पर, और जो जितनी परमिशन की जरूरत है। अरे कैसे लगती नहीं है? वो जो Agriculture लाइट्स land है। लगाने वाले हैं, बीम लाइट्स, Clarify, एयरपोर्ट जो बहुत जो नजदीक है। जो उसकी permission इंदिरा गांधी एयरपोर्ट का हवाल है इसमें। चलो आपको एक आखिरी सवाल मैं करता हूं। हाँ, बोलिए ना। आखिरी सवाल करता हूं। अगर मुझे इस प्रोग्राम को आना है तो क्या मैं आज या आज सुबह टिकट खरीद सकता था इसके लिए? क्या अभी भी टिकट खरीद सकता हूं? क्यों नहीं, जरूर खरीद सकते हैं। अरे भैया, वही तो है कि आपके पास पुलिस परमिशन नहीं, आपके पास उसके रास्ते की परमिशन नहीं, आपके पास इसके पर्यावरण की परमिशन नहीं, आपके पास परमिशन ना होने के बावजूद इसके टिकट बेचे गए, और जो लोगों ने खरीदे, क्योंकि उनको पूरा मालूम था कि आप कोई भी सिस्टम को तोड़ मरोड़ सकते हो, जो अपने को चाहिए वो आप कर सकते हो, क्योंकि मीडिया खबरें दिखाएगा और कुछ नहीं कर सकता। मीडिया को तो आप धकेल के दे सकते हो। अगर हिम्मत है आप में तो आपके बाउंसर्स हटा के पुलिस के साथ, पुलिस को इसकी हिफाजत करने की आप क्षमता क्यों नहीं रखते? पुलिस को अंदर आने दीजिए, देखने दीजिए। क्या आपने उस ग्रामस्थ को कॉन्फिडन्स में लिया आहे? पुनाळकर, काय सांगाल तुम्ही? मला एक विनंती सुद्धा करायची आहे. एवढ्या मोठ्या संख्येने 1-1.5 लाख 2 लाख लोक येणार आहेत. तिथे 26/11च्या हल्ल्यामध्ये जे आमचे हिरो आहेत विश्वास नांगरे पाटील, हे कोल्हापूर पुणा या संपूर्ण भागाचे ते सर्व पोलिसांचे आहेत. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतः आज जावं आणि त्यांनी पाहावं, कारण उद्या तिथे काही अतिरेकी हल्ला झाला, तिथे कोणी माणसं आली, त्याला जबाबदार कोण? हे आयोजक जबाबदारी घेणार आहेत का आजच्या काळामध्ये? हे कसलीच जबाबदारी घेत नाहीत आणि जे राजकीय वरदहस्त देणार आहेत ते त्यावेळेला पळून जातील, सर्वसामान्य दिसून जातील. नंतर सांगणार स्पॉन्सरची जबाबदारी आहे, आमची काय करायची आम्ही? पूनावाला जी क्या कहेंगे इसके बाद? Can I say something here? Yes, Harinder Singh ji, please go ahead. Harinder Singh ji, please. Let me clarify first of all our tickets, first of all, are only handed over when the people, जब लोग वहाँ पे वेन्यू पे आएंगे. अभी उन्होंने सिर्फ एक बुकिंग की है और क्लियरली लिखा हुआ है उस बुकिंग में कि अगर परमिशन नहीं मिली तो उनके पैसे वापस दिए जाएंगे. अगर हम लोगों को परमिशन नहीं मिली तो लोगों के पैसे वापस दे दिए जाएंगे. ऐसा पहले भी हो चुका है. लेट मी क्लैरिफाई. दूसरी बात, तो फिर इतनी तैयारी कैसे शुरू की आपने? और आपके लिए मिनिस्टर आके प्रेस कॉन्फ्रेंस लेता है. एक मिनिस्टर आके आपके लिए प्रेस कॉन्फ्रेंस लेता है. वो मिनिस्टर शिवाजी स्मारक के लिए नहीं आया था, वो उस आपके लिए आया. ये कौन सी बात है? मिनिस्टर क्यों आ रहा है और बोल रहा है कि लोगों को क्या रेवेन्यू, अगर आप गवर्नमेंट को रेवेन्यू देने वाले नहीं हो, हमें कुछ नहीं मिलने वाला, तो ये सब क्यों हो रहा है? और कॉन्फिडेंस है आपको, आपके ऊपर सब कुछ आपके साथ है, इसलिए आप ओवर कॉन्फिडेंस ले कह रहे हैं कि सब परमिशन मिले या न मिले हम तो करके ही रहेंगे. ऐसा नहीं होता है. नहीं, मैंने ऐसा एक भी बार नहीं कहा. आप मेरे मुंह में शब्द डाल रहे हैं. एक मिनट, मैं कुछ जवाब देना चाहता हूं. परमिशन नहीं मिलेगी तो पेमेंट नहीं होगा. फिर इतना खर्चा क्यों किया है वहां पे आपने? किसके बलबूते पे किया है? कौन से कॉन्फिडेंस? तहसीन पूनावाला, फॉर अ लॉन्ग टाइम यू वांटेड टू स्पीक. तहसीन पूनावाला जी, मैं 2 पॉइंट रखना चाहता हूं. सबसे पहला पॉइंट, तहसीन पूनावाला. उदय जी, मैं 2 पॉइंट रखना चाहता हूं. बिल्कुल. सबसे पहली बात, जो लोग ये इवेंट्स ऑर्गेनाइज करते हैं, आपको ये बात जाननी होती, टिकट्स जो है सिर्फ ऑनलाइन बुक होती है. ये इसलिए एडवांस में ऑनलाइन बुक होती है ताकि ओवर क्राउडिंग ना हो, और टिकट्स वेन्यू पे दिया जाता है. ये हर साल 10 साल से ये किया जा रहा है. दूसरी बात और सबसे अहम बात, जब आपकी ये डिबेट चालू हुई, आपके पैनलिस्ट ने कुछ फैक्ट्स रखे. वो फैक्ट्स रखे कि यहां पर रेड हुआ, यहां पे ड्रग्स था. जैसे जैसे डिबेट प्रोग्रेस हुआ, आपके एक भी पैनलिस्ट ने कोई भी फैक्ट सिद्ध नहीं कर पाए. वो आ गए अब मोरालिटी पर, वो आ गए अब मिनिस्टर्स के इच्छा पर, वो आ गए अब वेग बातों पर. वो नहीं रखते सामने. तथ्य सिर्फ और सिर्फ इतना है. उदय जी, मैं लास्ट पॉइंट बोलना चाहता हूं, उसके बाद मुझे टोकिए क्योंकि मैं बोला नहीं हूं. तथ्य सिर्फ इतना है, प्रशासन जो है परमिशन 24 से 48 आवर्स पहले देता है. ये हर इवेंट में होता है. मेक इन इंडिया इवेंट जिसमें प्रधानमंत्री जी आए, जहां पर आग लगी, वहां पर भी परमिशन 24 घंटे पहले मिली. सबसे पहली बात. दूसरी बात, यहां पर पुलिस को कहीं पर भी अंदर जाने की परमिशन हमेशा होती है. गोवा में होती है, महाराष्ट्र में होती है, ये हिंदुस्तान में कहीं भी होती है. तीसरी बात, आपने कोई भी रिपोर्ट आज तक कॉन्क्रीट पेश नहीं कर पाए कि यहां पर रेड हुआ, क्योंकि गोवा में 10 साल में कभी भी रेड नहीं हुआ. और चौथी बात, आपने जितने भी आरोप लगाए वो सब आप आरोप से हटकर अब मोरालिटी की बात कर रहे हो. और मैं फिर से ये खत्म करना चाहता हूं ये कह के, आपकी मोरालिटी आप आपके पास रखिए, दूसरों को दूसरों का करने दीजिए. कहीं पर कोई कानून का अगर उल्लंघन होता है, आपके पास लॉयर है, आप कोर्ट जाइए और वहां से स्टे ले आइए. प्लीज आप वो करिए. लेकिन यहाँ आकर गलत बातें करना, लोगों को भड़काना, लोगों को झूठी बातें करना, ये सही नहीं है. तहसीन पूनावाला, या पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडक होतो. या पुण्यामध्ये
सवाई गंधर्व होतो, याच्यामुळे कोणाची संस्कृती काही त्याला ठेच पोचले असं कधी झालेलं नाही. इथे एक हिंदू किराणा घराण्याची मुस्लिम गायकी सादर करतो आणि एक मुस्लिम असला डागर बंधू आणि एक मुस्लिम असला डागर बंधू हिंदू असलेली ध्रुपद धमार गायकी सादर करतो. कोणाचं काहीही वाटत नाही. याचं कारण हे सगळं आमच्या संस्कृतीचं एक रक्षण करणार आहे. प्रेक्षको, सवाईच्या पुण्यात सनबर्न फेस्टिवल या विषयावरची ही वादळी चर्चा आपण पाहिली. सनबर्न फेस्टिवलचे विरोधक आणि समर्थक एकमेकांना भिडले. विरोध फेस्टिवलमधल्या संगीताला नाही, पण संगीत हा फक्त मुखवटा आहे. इथं मादक पदार्थांचा मुक्त वापर होतो, हाच या फेस्टिवलचा खरा चेहरा आहे, असा आरोप शरद पोंक्षेंनी केला. सनबर्नच्या आयोजकांनी गोव्यात कर चुकवला, ड्रग आणि दारूचा खुलेआम वापर केला, त्यामुळेच गोव्यातून सनबर्नला हकलून देण्यात आलं, धूम ठोकावी लागली, असा आरोप पुनाळेकरांनी केला. अर्थात हे सगळे आरोप सनबर्नचे एमडी हरिंदर सिंग यांनी फेटाळून लावले. पुरावे द्या असं त्यांनी सांगितलं. ड्रगचा वापर सनबर्नमध्ये अजिबात होत नाही, आम्ही पारदर्शकपणे आयोजन करतोय, असा दावा सिंग यांनी केला. मग असं असेल तर G24 तासच्या रिपोर्टरना आत का बरं जाऊ दिलं नाही, याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. गोवा सरकारनं केलेले आरोपही सिंग यांनी फेटाळून लावले. तहसीन पुनावालांनी सनबर्नचं जोरदार समर्थन केलं. फक्त आरोप करू नका, पुरावे द्या, आणि पुरावे असतील तर थेट कोर्टात जा आणि आम्हाला अडवून दाखवा, असं आव्हानच एक प्रकारे त्यांनी दिलं. सनबर्न फेस्टिवलला आपण नियमानं जातो, हा फेस्टिवल आम्हाला आवडतो, त्यात गैर काहीही होत नाही, तुमची नैतिकता आमच्यावर का थोपवता, असा खडा सवाल पुनावाला यांनी पोंक्षे आणि पुनाळेकर आणि तसंच रामदास हरगुडे यांना देखील केला. पोंक्षेंनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. केटामाईनच्या 450 बाटल्या सापडल्या असा आरोप त्यांनी केला. तर आयोजक पाण्याची बाटली देण्याची परवानगी देत नाही, कोणी गैरकृत्य करत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, आयोजकांना का दोषी धरता, असा युक्तिवाद पुनावालांनी केला. पण पोलिसांना आज जायला परमिशनच नाही, हे देखील सत्य आहे. कित्येक कोटी रुपयांचा हा धंदा परवानगी न घेता सुरू आहे, असा आरोप पोंक्षेंनी केला. या भडीमारामुळे पोलिसांची, फायर ब्रिगेडची परवानगी न घेता सनबर्न फेस्टिवलचं काम सुरू असल्याची स्पष्ट कबुली हरिंदर सिंग यांच्याकडनं आज मी तुमच्यासाठी घेतली. पण खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप देखील ते वारंवार करत राहिले. ग्रामस्थ रामदास हरगुडे यांनी आमच्या गावची संस्कृती का बरं बिघडवता, परवानगी न घेता रस्ता का बरं केला, असा रोकडा सवाल हरिंदर सिंग यांना केला. आरोपांच्या या सरबत्तीमुळे सनबर्नवरून आक्षेपांना उत्तर देताना हरिंदर सिंग यांची चांगलीच त्रिधा त्रिपीट उडाली, हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. प्रेक्षको, ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल, हेच जास्त खरं आहे. या देशामध्ये काहींच्या मागे अतिशय चांगले असे राजकीय वरद असतात, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कृत्य करू शकतात, किंबहुना कोणालाही आव्हान देऊ शकतात. या देशातला कायदा पाहिजे तसा वागवू आणि वाकवू शकतात. तुमचा आमचा विरोध हा फक्त इथं असतो. सवाल आहे, जी जाणारी 1,00,000-1.5 लाख मंडळी आहेत ती नेमकी कशासाठी जात आहेत याचा आहे. या इथे जर उद्या काही घडलं, त्या घडण्याची जबाबदारी हे आयोजक घेणार आहेत का, हा खरा सवाल आहे. या इथे यापूर्वी जे गैरप्रकार घडले त्याची चौकशी तर चालूच आहे, परंतु या इथे जे घडणार आहे त्याची जबाबदारी कोण घेईल, हा सवाल आहे. सवाईच्या पुण्यामध्ये सनबर्न फेस्टिवल होतोय, हे देखील पुण्याच्या बदलत्या संस्कृतीचं एक प्रकारे लक्षण मानायला हवं. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे. G24 तास. रहा एक पाऊल पुढे.